नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. एतान न हंतु मिच्छामिक. मी वरती आघात, पुढच्या मी वरती पण आघात. मिच्छामिक घ्नतोपि मधुसूदन. अपित पी वरती आघात. अपित त्रैलोक्य लो वरती आघात. राज्यस्य रा वरती आघात, ज्य वरती आघात. हेतो विसर्गाचा अर्धा उच्चार. किन अनुस्वाराचा हलंत न. नु महीकृते. एतान हन्तुमिच्छामिग. म्हणा. मी नंतर जिभेचा मधला भाग वरती टेकवायचा टाळ्याला, म्हणजे गोल भाग आहे त्याला. एतान हन्तुमिच्छामिग. म्हणा. मिच्छामिग. एतान हन्तुमिच्छामिग. म्हणा. छान. म्हणा. परत एकदा. घ्नतोपि मधुसूदन. यु घ्नतोपि मधुसूदन. म्हणा. छान म्हणताय. घ्नतोपि मधुसूदन. म्हणा. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. छान. म्हणा. घनतोपी होत आहे का? घन कृतक घन आपण म्हणतो ना, तो घन. घ्नतोपि मधुसूदन. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. बघा आता ऐकायला आलं. एतान हन्तु किती उलटा अर्थ होतो सांगते. हा. एतान न हन्तुम इच्छामी, म्हणजे त्यांना मारू नाही शकणार मी, किंवा मारायची इच्छा नाही. पण जर न हा घेतला नाही आणि आत्ता जे ऐकायला आलं एतान हन्तुम, म्हणजे मी मारायची इच्छा आहे. किती चुकीचा अर्थ आहे की नाही. म्हणून संस्कृतमध्ये न म्हणायला हवा बरं का. म्हणजे संस्कृतमध्ये जरा जरा फरक पडला, जरा चुकीचं म्हटलं की अर्थ बदलतो. एतान न हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. म्हणा. म्हणा. घनतोपी अजून कुणाचं होत आहे का? घ्नतोपी. घ्न. म्हणा. घ्न. घ्न. घ्नतोपि मधुसूदन. एतान हन्तुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन. म्हणा.
परत एकदा. अपि त्रैलोक्यराज्यस्य. बघा पी म्हटल्यानंतर मी माझे जीभ दाताला लावणार आहे. बघा हा. अपि म्हणा. अपि त्रैलोक्यराज्यस्य. राज्यस्य. अपि त्रैलोक्यराज्यस्य. छान म्हणताय म्हणा. छान. परत एकदा. हेतो किन्नु मही कृते. छान. हेतो किन्नु मही कृते म्हणा. छान म्हणा. सुंदर म्हणताय म्हणा. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. बघा नुसतं हेतो म्हटलं की काही व्यायाम होणार नाही पोटाला. हा. आणि मी तर सांगितलं की नाही की पोटाला व्यायाम द्यायला हवा. तडागी मुद्राचं उदाहरण मी सांगितलं की योगासनांमध्ये हे बाकी सगळे हलतात अवयव, हो की नाही, पण पोट आणि ते तर मेन आहे, कारण तिथे तर आपण भरतो ना सगळं. मग त्याचं पचन अन्नाचं व्हायला पाहिजे, म्हणून पोट आत बाहेर हलवायची स्थिती योगासनामध्ये तडागी मुद्रा त्याला म्हणतात. तर ती मुद्रा इथे होते आपल्याला. हे तो पोट आपसूक मागे जातं, खेचलं जातं आणि त्याच वेळेला तोंडातून श्वास बाहेर सुटतो. आणि त्याचं हे बघायचं म्हणजे इथे श्वास घेऊन बघायचा. जर इथे श्वास आला आणि पोट आत खेचलं गेलं तर ओ छान आला. हा. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. छान म्हणा. सुंदर म्हणा. परत एकदा. बघा पूर्ण श्लोक. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते म्हणा. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो. सुंदर म्हणा. एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते म्हणा. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो. सुंदर म्हणा. परत एकदा.
छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. एतान न हंतुमिच्छापि घनतोपि मधुसूदन. मला जरी कोणी संपवलं तरी यांना मारायची माझी इच्छा नाही. हंतुमिच्छामि न. अपि त्रैलोक्य राजस्य हेतोः किम नु मही कृते. अगदी त्रैलोक्याचं, स्वर्ग, अंतरिक्ष आणि पृथ्वी या त्रैलोक्याचं किंवा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ह्या त्रैलोक्याचं राज्य जरी कोणी मला दिलं तरी मी यांना मारू इच्छित नाही. मग या एका छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी, एका राष्ट्रासाठी कशाला हे युद्ध करायचं. मी युद्ध करू इच्छित नाही. एका छोट्याशा जमिनीसाठी त्रैलोक्य मिळालं तरी मी ज्यांना मारू इच्छित नाही, त्या एका जमिनीसाठी मी यांच्यावर लढू म्हणतोस. का लढू.